तर मित्रांनो कुठेही जाऊ नका, खूप मोठी मॅच आपल्या समोर इथे मात्र येत आहे. विकी स्पोर्ट कुकसे विरुद्ध जयगणेश वापाले ए. हा दोन संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र ठिकाणी आपल्याला लढताना पाहायला मिळत आहेत. आणि मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा परिवर्तन होत आहे. राहुल भोईर आणि अजय गरत यांना नक्कीच आपण ऐकणार आहोत. परंतु कुठेही जाऊ नका, मी थांबतोय पाहत राहा सरपंच चषक 2021चा हा माथरार. तर यतीश शेलार आपण यायचं आहे, कारण तुमच्या बॅटमध्ये आपण एक चौकाराची हॅट्रिक पाहिलेली आहे आणि त्या हॅट्रिकसाठी सन्माननीय रामचंद्र पाटील साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे, ते आपण घेऊन जायचं आहे. यतीश शेलार या आपण, आपल्यापर्यंत नक्कीच माझा आवाज पोहोचत असेल तर आपण यायचं आहे. थँक्यू सो मच योगी पाटील. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती दरम्यान पहिली धाव देखील येत असताना बबलू आणि दरम्यान बंटी असे दोन सलामी बाट्समन. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमच्यासोबत जोडले गेले आमचे सहकारी समालोचक अजय गरत. धन्यवाद राहुल. सभी दर्शकों को गुड आफ्टरनून. बड़ा मुकाबला है दो बड़ी टीमों के बीच में, आर्च राइवल्स भी माने जाते हैं. पीटीसी में इन दो टीमों के बीच में कई रोमांचक मुकाबले इससे पहले खेले जा चुके हैं और इस मैच में भी उम्मीद है कि काफ़ी रोमांचक मैच रहेगा. सुदर्शन ने गेंदबाजी की शुरुआत की है और पिच गेंद बहुत ही करारा ऑफ ड्राइव, लेकिन मिड ऑफ पर फील्डर बहुत सतर्क है. हालांकि फंबल हुआ है लेकिन एक ही रन लेने का अवसर वहां पर बंटी के पास. बिल्कुल ज़मीन से चिपकी हुई गेंद वाइडिश मिड ऑफ की तरफ जा रही थी. यतीश शेलार आपको मंच पर आना है. सरस्वती खालिंग टीम के एक बेहतरीन ऑलराउंडर जिनके बैट से लगातार 3 चौके निकले थे पिछले मैच में. आपके लिए 1000 रुपयों का कैश प्राइज है. ओव्हर द विकेट ना चेंडू अंडर बॉक्स टालना टॅप झाला. धाव मात्र इथनं घेतली नाहीये. बबलू पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सलामीवीर बॅट्समन. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जयगणेश वापाले संघाने देखील चांगली उल्लेखनीय कामगिरी केली आहे या स्पर्धेमध्ये. आणि दुसऱ्या बाजूने विकी स्पोर्ट्स कुकसे. बिल्कुल खासतौर पर गेंदबाजी बहुत अच्छी रही थी पहले मैच में फारिज चैलेंजर्स के विरुद्ध वाफाले टीम की. इस बार क्रॉस बैटेड शॉट मिडल नहीं कर पाए हैं, लेकिन गेंद जा रही है डीप मिड विकेट की तरफ. खिलाड़ी तैनात है वहां पर पवन के रूप में, जो आउटफील्ड के बहुत ही बेहतरीन फील्डर माने जाते हैं. सिर्फ 1 रन लेने का अवसर. धीमी शुरुआत है. बल्लेबाज कोशिश कर रहे हैं हर गेंद पर प्रहार करने की, लेकिन अच्छी लाइन और लेंथ मेंटेन की है पहली गेंद से सुदर्शन काठोले ने. चांगली गोलंदाजी. दोन चांगले हार्ड हिटर फलंदाज आहेत, त्यांना मात्र थांबवून ठेवलं अक्षरशः. ओव्हर द विकेटने गती कमी केली. अपील स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळते. LBW आणि इथनं फलंदाज बाद. या ठाणे जिल्ह्यात फेमस आहे सापे आमचं गाव. तिथं सरपंच अनिल पाटील आमच्या दादाच गाजतय ना. तिथं सरपंच अनिल पाटील आमच्या दादाच गाजतय ना. थँक्यू. चेंडू या दरम्यान शरीरावरती ब्रश झाला, मध्ये त्याच्यानंतर एस्टांवरती लागला असं या दरम्यान अंपायर देखील सांगत असताना लेग बी फोरची विकेट भरपूर स्ट्रॉंग झाली आणि या दरम्यान विकेट येईल असं वाटलं. अपील भरपूर स्ट्रॉंग होती लेग बी फोर विकेटसाठी. मग बॅट्समन या दरम्यान बाद झाले, बोल्ड झाले. इसी बीच मेहमानों का शुभागमन होता हुआ माननीय श्री विनोद शेलार साहब का शुभागमन मंच पर. आपका सरपंच कप 2021 में हार्दिक हार्दिक स्वागत. टूर्नामेंट का दूसरा दिन है. दर्शकों की जानकारी के लिए मैं बताना चाहूँगा कि 8 तारीख को इस टूर्नामेंट का फाइनल मैच खेला जाएगा. कुल मिलाकर 6 दिनों का टूर्नामेंट है. कल शुरुआत हुई थी. ओव्हर द विकेट बॉल. सुदर्शनचा फुल टॉस फक्त दिशा दिली ऑन साईडला. प्रोटेक्शन आहे तिथे. फिल्डर देखील उपस्थित आहे. डीप मध्ये स्वर्लेगला फिल्डिंग चांगली झाली आहे. एकापेक्षा जास्त इथनं धाव देखील मिळणार नाहीये. एका षटकाचा सांघिक खेळ कंप्लीट झाला आणि एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 4. 1 खेळाडू बाद. आपण नक्कीच काही खेळाडूंसाठी कॅश प्राइज होता तो आपण देऊया. यतीश शेलारला आपण कॅश प्राइज देतो. रामचंद्र पाटील यांच्याकडनं लागोपाठची 3 बॉल 3 चौकार मारले होते, त्याबद्दल हा पारितोषिक आपण देतोय. कॅमेरामॅन नक्कीच दरम्यान क्षणचित्र टीव्ही स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. एका षटकाचा सांघिक खेळ कंप्लीट झाला आणि संघाची धावसंख्या एका षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळते 4. गजब की गेंदबाजी की पहले ओवर में सुदर्शन काठोले ने.
कप्तान ने सही मायनों में उदाहरण देकर नेतृत्व किया है और पहले राउंड के मैच में भी बढ़िया गेंदबाजी की थी सुदर्शन ने, अच्छी नींव रखी थी उन्होंने। और उसके बाद हमने देखा था कि अन्य गेंदबाजों ने भी बेहतरीन गेंदबाजी की थी। 4 रन 1 विकेट के नुकसान पर विकी स्पोर्ट्स कुक से। इस तरह की शुरुआत बड़ी कम देखने को मिलती है विकी स्पोर्ट्स कुक से टीम की। चैंपियन टीम है, 3 टूर्नामेंट्स इस सीजन में पीटीसी में जीत चुकी है, नंबर 1 पर रैंक कर रही है विकी स्पोर्ट्स कुक से। लेकिन इस मैच में बड़ी चुनौती है उनके सामने। जय गणेश वाफाले एक बहुत ही ज़बरदस्त तगड़ी टीम मानी जाती है पीटीसी में। कई अनुभवी खिलाड़ी है और कुछ युवा खिलाड़ी भी इस टीम के पास है जो अच्छा प्रदर्शन कर रहे हैं अपनी टीम के लिए पिछले 2-3 सालों से। नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए दूर वाले छोर से अर्थात वाशिरे एंड से रोशन। महेश के पास स्ट्राइक, आड़े बैट से खेल दिया है, गेंद जा रही है डीप मिड विकेट पर। पवन वहां पर मौजूद है, बहुत सफाई के साथ गेंद को फील्ड कर रहे हैं। केवल सिंगल्स बल्लेबाजों की बल्ले से निकल रहे हैं, अभी तक कोई भी चौका या छक्का इस मैच में देखने को नहीं मिला है। बहुत ही धीमी शुरुआत कही जा सकती है विकी स्पोर्ट्स कुक से टीम की। स्कोर 5 रन 1 विकेट के नुकसान पर। पण त्याचं कारण गोलंदाजी चांगल्या आपल्याला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी होते वाफाळे टीमच्या माध्यमातून. स्टार्किंग एंडला बबलू पाटील. ओव्हर द विकेटनं चुकीचा चेंडू पाठवला ऑन साइडला. फुलच्या माध्यमातून चेंडू बरोबर बॅटच्या रडार मध्ये आला आणि तो जाईल ग्राउंडच्या बाहेर. षटकार. पहले ओवर में भी बबलू काफ़ी कोशिश कर रहे थे बड़े प्रहार करने की, लेकिन हाथ खोलने के लिए जगह नहीं मिली थी। इस बार शॉट ऑफ लेन गेंद मिली उनको और उसका भरपूर फायदा उठाया है। बहुत ही बढ़िया पुल शॉट ऑन साइड में, स्क्वायर ऑफ द विकेट 6 रनों के लिए। पहला सिक्सर इस मैच का। रोशन एक बार फिर से दाहिने हाथ से ओवर द विकेट। इस बार आके रखी हुई गेंद अच्छी गेंद थी, ये फुलर लेंथ ड्राइव किया है, सीधे बैट से वी में खेला है। लॉन्ग ऑन मौजूद है वहां पर, मात्र 1 रन लेने का अवसर। अच्छी वापसी, और यही उम्मीद करते हैं फील्डिंग करने वाली टीम के कैप्टन। यदि बड़ा शॉट लगता भी है तो गेंदबाज अगली गेंद पर वापसी करे। बड़े बल्लेबाज है उनके सामने बबलू पाटिल, जो मिस्टर सीरीज भी कहे जाते हैं। 65 से भी अधिक मैन ऑफ द सीरीज के अवार्ड उन्होंने जीते हैं, ये बहुत बड़ी उपलब्धि है। पुढचा बॉल. ओव्हर द विकेट ना सँड अँड डिलिव्हर. फटका आहे चांगला, धावा देखील इथनं चांगला मिळतील. चांगली बॅटिंग, टॉप गिअर मध्ये आता बॅटिंग करत असताना विकी स्पोर्ट्स कोक्स या संघ. याच्या अगोदर षटकाराला बबलू पाटीलच्या बॅट मधून आहे हा बोलबाला, त्यांच्या तोड नाही समाज कार्याला, तोड नाही समाज कार्याला, तोड नाही समाज कार्याला. जी हाँ, बबलू के बल्ले से पहला छक्का निकला था, लेकिन ये दूसरा सिक्सर महेश पाटिल के बैट से निकला है। महेश पाटिल भी एक बहुत बेहतरीन बल्लेबाज माने जाते हैं। मैदान के चारों तरफ स्ट्रोक्स खेलने की क्षमता है। थोड़ी ऊपर रखी हुई गेंद थी, बिल्कुल स्लॉट में आ गई और बहुत ही शानदार प्रहार किया। लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद को भेज दिया मैदान के बाहर 6 रनों के लिए। महंगे साबित होते हुए रोशन। स्कोर उछलता हुआ 18 रन 1 विकेट के नुकसान पर। पलटवार शुरू कर दिया है विकी स्पोर्ट्स कुक से टीम के बल्लेबाजों ने। इस बार शॉट ऑफ लेंथ, लाइन देखनी होगी, अपील हो रही है हालांकि वहां पर क्वाड बिहाइंड के लिए, लेकिन अंपायर की सहमति मिली नहीं है। देखना है। वाइड। जी हाँ, अंपायर काफ़ी सोच विचार कर रहे थे। मुख्य अंपायर की भूमिका में है दिनेश नाइक, स्क्वायर लेग अंपायर की वो मदद ले रहे थे, उनसे पूछ रहे थे, कहीं संपर्क तो नहीं हुआ है। गोकुल पाटिल स्क्वायर लेग अंपायर की भूमिका में है और थोड़ा समय लेने के बाद गेंद को वाइड घोषित कर दिया है और सही फैसला है। लेग स्टंप के बाहर निकल गई थी ये गेंद। चांगला डिसिजन, वेळ घेऊन हा डिसिजन दिलाय. गुड डिसिजन फॉर अंपायर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. संघाची धावसंख्या 19. ओव्हर द विकेटना संधी होती बॅट्समन कडे. हा फटका ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, गती कमी होती, त्याच कारणानं बॅट्समन कदाचित बीट झाले असावा. देखिए, धीमी गति की गेंद करना बड़ी बात नहीं होती है, लेकिन वो वेल डिस्गाइज होनी चाहिए। आप जब धीमी गति की गेंद करते हो एक तेज बॉलर के तौर पर, तो वो ऐसी होनी चाहिए कि जिसको बैट्समैन पहचान ना पाए, तभी उसका फायदा मिलता है गेंदबाज को। इस बार फ्लिक कर दिया है, बहुत ही अच्छी टाइमिंग, लेकिन फील्डर मौजूद है डिप स्क्वायर लेग पर और कैच ड्रॉप। गलती होती हुई फील्डर से। दूसरे के लिए पलटे बैट्समैन। एक ही रन
बबलूने या दरम्यान कुठल्या प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्याला असं वाटलं की हा झेल होईल आणि शेवटचा चेंडू असल्या कारणानं स्ट्राईक त्याला हवी असावी, त्याच कारणानं धाव देखील घेण्याचा प्रयत्न नव्हता. मात्र झेल सुटल्याच्या नंतर महेश ऑलरेडी त्या एंडला पोहोचले देखील होते आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या सांघिक आपल्याला पाहायला मिळते धावपलकावरती 10च्या सरासरीनं 20 धावा. धावपलकावरती पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना विकी स्पोर्ट्स कुकसे टीमच्या माध्यमातून. कुल मिलाकर एक अच्छा ओवर रहा विकी स्पोर्ट्स कुक से टीम के लिए. पहले ओवर में सिर्फ 4 रन आए थे, 1 विकेट भी गिरा था, लेकिन दूसरे ओवर में 16 रन आए. 2 ओवर के बाद 20 रन 1 विकेट के नुकसान पर जीवन दान मिला है बैट्समैन महेश पाटिल को. एक सिक्सर की मदद से 9 पर बैटिंग करते हुए बबलू भी 9 रन बनाकर खेल रहे. बंटी ने आउट होने से पहले 1 रन का योगदान दिया और एक वाइट के रूप में अतिरिक्त रन बना है पहले 2 ओवर के खेल में. ठीक ठाक खेल चल रहा है दोनों टीमों के हिसाब से देखा जाए तो. 20 रन बहुत कम भी नहीं होते हैं, बहुत अधिक भी नहीं माने जा सकते हैं. 1 विकेट भी मिला है, लेकिन कहीं ना कहीं थोड़ा सा मोमेंटम बल्लेबाजों के पास है क्योंकि पिछले ओवर में अच्छे स्ट्रोक्स खेले गए. नए ओवर लेकर सतीश काठोले पहले मैच के हीरो. 1 रन देकर 2 विकेट्स चटकाए थे उन्होंने अपने ओवर में. चांगली कामगिरी केली होती पहिल्या मॅच मध्ये सतीशनं. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. स्ट्रायकिंग एंडला महेश पाटील ज्याचा झेल सोडला होता. दुसऱ्या षटकामध्ये फुल टॉस हे फक्त दिशा दिली. स्कोर होतं विकेट खेळले. चेंडू दरम्यान डीप स्क्वेअर लेगला फील्ड होतोय तोपर्यंत इतना मेल एकदा स्ट्राइकला मात्र आता इतना येतील बबलू पाटिल. एक बहुत ही बड़ी चुनौती मैं समझता हूँ गेंदबाज के लिए है इस ओवर में गेंदबाजी करना सतीश काठोले के लिए, क्योंकि 2 कहीं ना कहीं कहे जा सकते हैं कि सेट बल्लेबाज उनके सामने है और बबलू पाटिल वंडर बॉय ऑफ पीटीसी किसी भी गेंद पर बड़ा प्रहार कर सकते हैं. अच्छा बैटल रहेगा. सतीश भी एक चतुर बॉलर माने जाते हैं, अनुभव है उनके पास. देखिए वही अनुभव इस्तेमाल में लाते हुए हल्की से आगे रखी हुई गेंद थी. लाइन बढ़िया अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया था वहां पर बबलू ने. गेंद के लाइन में ठीक तरह से पहुंच नहीं पाए थे और पूरी तरह से बीट हुए. चांगली गोलंदाजी. पाटील तर खूप चांगला रंगेल. मग पहिला चेंडू खूप चांगला टाकलाय बबलू पाटीलला. ओव्हर द विकेटनं शॉट बनवण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क एवढा चांगला आला नाही. फिल्डर आहेत, प्रोटेक्शन आहे. या दरम्यान ऑन साईडला तोपर्यंत मी इथे 1 धाव. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. 2-2 22 वर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. हालांकि बबलू पाटिल ऑफ साइड में भी बढ़िया ड्राइव्स खेलते हैं. इनसाइड आउट उनका बहुत ही ज़बरदस्त स्ट्रोक होता है, लेकिन कहीं ना कहीं वो ऑन साइड में ज़्यादा खेलने का प्रयास कर रहे हैं जिसको भाप लिया है सतीश ने. या दरम्यान पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल तर आहे. आता फिल्डिंग देखील तिथे खराब झाली. झेल घेण्याचा प्रयत्न. धावीतनं एकच घेतली जाईल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या स्कोरबोर्डवरती 23 वर धावसंख्या. खूप चांगली गोलंदाजी सतीश. पहिल्या मॅचमध्ये सतीशनं खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि आता मात्र या महत्त्वाच्या मॅचमध्ये देखील जिम्मेदारी जबाबदारीनं गोलंदाजी करत असताना मन तो मॅचचं पारितोषिक पटकावलं होतं सतीशनं. सतीश काठवले. संघाची धावसंख्या 23 वर. स्ट्रायकिंग एंडपर्यंत पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आहेत. बबलू पाटीलचा मात्र यावेळेचा फटका चांगला आहे. बॅटच्या रडार मध्ये हाफ चेंडू बॉल हाफ ट्रॅकर पाठवलं. चेंडू या दरम्यान बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. कुछ देर के लिए उनको खामोश रखा गया था, लेकिन आखिरकार बबलू ने अपने हाथ खोले हैं. बहुत ही बढ़िया स्लॉगिंग ऑन साइड में मिड विकेट बाउंड्री को क्लियर किया है उनका ये दूसरा छक्का. एक और लंबा हिट. फिर से गेंद आसमान में और फील्डर देखते ही रह जाएंगे. कोई मौका नहीं फील्डर के पास. फिर से गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर. 6 रन और. मानिती सारे दादा ना आता रंग आणि तेरा. मानिती सारे दादा ना आता रंग आणि तेरा. तिथं सरपंच अनिल पाटील आमचे दादाचं गाजतंय नाव. 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 तो सिक्सर के साथ तीसरे ओवर का खेल समाप्त हो चुका है. विकी स्पोर्ट्स कुक से टीम पहले बल्लेबाजी करती हुई इस मैच में वाफाली टीम के विरुद्ध. स्कोर 35 रन 35. 1 विकेट के नुकसान पर. 1 ओवर का खेल पारी में बचा हुआ है. ये 6 गेंदें काफ़ी महत्वपूर्ण होगी.
बल्लेबाज पानी पीते हुए, थोड़ा सा रिलैक्स होते हुए 50 तक देख रहे होंगे बल्लेबाज। उसके लिए और 15 रन जोड़ने होंगे अंतिम ओवर में, क्षमता बिल्कुल रखते हैं दोनों भी बल्लेबाज। तर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र टॉप मध्ये बॅटिंग करत असताना बबलू याच खेळासाठी जाणलं जातं. बबलूला थोडासा वेळ देखील बबलू पाटीलने घेतला. सुरुवातीच्या आपण पहिल्या षटकामध्ये जर बघितला बबलूचा खेळ, तर संयमाने तो क्रिकेट खेळत होता, ज्याला सेन्सिबल क्रिकेट आपण म्हणतो, आणि शांत डोक्याने खेळ खेळत होता. आणि शांत डोक्यानेच क्रिकेटचा खेळ खेळणं गरजेचं आहे. जेव्हा आक्रमणाची वेळ येते तेव्हा देखील तुम्ही शांतपणे तुमच्यावरती ती जिम्मेदारी जबाबदारी ती तुम्ही कंप्लीट केली तर तुमचा संघ जिंकणार आहे. आणि इथनं त्याच दिशेनं आता मात्र मार्गक्रमण सुरू आहे आणि 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल विकी स्पोर्ट्स कुक्से टीमचा. और विकी स्पोर्ट्स कुक्से टीम यदि 50 के नज़दीक स्कोर बनाती है तो वो किसी भी टीम के लिए आसान नहीं है चेज करना उनके बॉलिंग के विरुद्ध। इस बार ऑन साइड में लपेट लिया है, गेंद को तारामंडल में भेज दिया है, डीप मिड विकेट पर खिलाड़ी जज कर रहे हैं लेकिन अवसर नहीं है, गेंद मैदान के बाहर। 6 रन। बहुत ही बेहतरीन प्रहार किया है गेंद पर महेश पाटिल ने। महेश का ये दूसरा छक्का। अब तो छक्कों में डील करते हुए दोनों भी बल्लेबाज। बबलू के बैट से 3 छक्के निकले हैं, 22 पर बैटिंग कर रहे हैं। महेश का ये दूसरा सिक्सर, कुल मिलाकर 17 रनों का योगदान उन्होंने दिया है। देखिए राहुल, पहला विकेट 3 पर गिरा था, उसके बाद से एक बहुत ही बेहतरीन पार्टनरशिप दूसरे विकेट के लिए बबलू और महेश के बीच में। जो झेल सोडला होता वाफाई टीमनं, आता मात्र तो आठवत असावा महेशचा. जाणू शंगावणं महेश पाटील बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत आहेत गोलंदाज. अजून एक फुल टॉस ऑन साइडला. हा देखील फटका चांगला आहे, फ्लॅटेड फटका, तो देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचा दूसरा षटकार. सापे के श्री कृष्ण क्रिकेट ग्राउंड पर छक्कों की बरसात शुरू हो चुकी है। आसमान साफ सुथरा है लेकिन छक्कों की बारिश करते हुए दोनों भी बल्लेबाज। 3-3 छक्के जड़ चुके हैं बबलू और महेश। रन संख्या देखते ही देखते बातों ही बातों में 47 पर पहुंच चुकी है। कहा हम 50 के बारे में सोच रहे थे, बल्लेबाज कहीं ना कहीं 60 प्लस के बारे में सोच रहे हैं। और इसी बीच दोपहर के भोजन अवकाश के बाद इस टूर्नामेंट के आयोजक पुरस्कर्ता माननीय श्री अनिल दादा पाटिल साहब का यहाँ पर शुभ आगमन होता हुआ आपका हार्दिक हार्दिक स्वागत। ये भी फुल टॉस है, ये भी जा रही है, जा रही है, जा रही है, चली गई डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर। लगातार तीसरा सिक्सर। महेश पाटिल इज ऑन फायर विथ ऑल सिलेंडर्स। आणि 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आता मात्र त्यांना दिलं जाईल. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार, लागोपाठचे 3 बॉल 3 चौकारासाठी पारितोषिक आहे. रामचंद्र पाटील यांच्याकडनं हा पारितोषिक आहे. तो नक्कीच मॅच संपल्याच्या नंतर देतील. 50 कंप्लीट. आपण 50चा विचार करत होतो आणि बासमन 60 प्लसचा विचार करतायत. 53 रन बने हैं प्रशांत गहरे दबाव में। इस बार थोड़ा सा शॉट रखा, टॉपेज है लेकिन इसमें रन्स मिल जाएंगे, किस्मत वाले रन्स। गेंद फाइन लेग बाउंड्री के बाहर। 4 रन। रन अब बन नहीं रहे हैं बल्कि बह रहे हैं। रनों का सैलाब सा आ गया है राहुल। पिछली 6 गेंदें यदि हम देखिए तो 34 रन बल्लेबाजों ने बना लिए हैं, जिसमें 5 छक्के लगे हैं और 1 चौका। बघा झेल किती महत्वाचा असतो. कुठल्याही खेळाडूचा जेव्हा जेव्हा झेल सोडला जातो, जयेशनं हा झेल सोडला होता तेव्हा तेव्हा असंच तुम्हाला खेळ पाहायला मिळतं. हिटमॅन रोहित शर्माचा झेल सोडला होता. ना भूतो ना भविष्य 264 धावा कोणी विचारही नव्हता केला, त्या बनवल्या गेल्या. हा क्रिकेटचा खेळ, तिथं तुम्हाला झेल पकडणं गरजेचं आहे. मग ते अवघड असतील किंवा सोपे असतील. सिंगल इथनं धाव मिळते, सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. धावसंख्या 58 वर. बहुत ही बड़ा टोटल। 4 ओवर के खेल में 40-45 भी एक बहुत अच्छा टोटल होता है। और इस विकेट को देखते हुए ये बहुत ही बड़ा टोटल है, क्योंकि विकेट में थोड़ा सा दोहरा उछाल है। कुछ गेंदें नीचे रहती है, कुछ थोड़ी अतिरिक्त उछाल लेकर भी आती है। बबलू के बैट से भी 2 गेंदों पर लगातार 2 छक्के पिछले ओवर की अंतिम 2 गेंदों पर निकले थे। अब स्ट्राइक मिला है उनको और छक्कों की हैट्रिक पूरी करने का उनका पूरा प्रयास, उसमें सफल भी हो जाएंगे। गेंद वाइडिश लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। 6 रन। छक्के के साथ पारी समाप्त होती हुई गजब की बल्लेबाजी की है बबलू पाटिल और महेश पाटिल ने। एक बहुत ही बेहतरीन पार्टनरशिप दूसरे विकेट के लिए। कुल रन संख्या 64 रन बने हैं, यानी कि 61 रनों की नाबाद पार्टनरशिप। और मुझे लगता है कि ये दूसरी सर्वाधिक पार्टनरशिप है इस सरपंच कप 2021 की। कल 73 रनों की साझेदारी एसीसी पड़गा टीम के सलामी बल्लेबाजों ने की थी, सुनील वारके और बाजिल ने। तो कहीं ना कहीं उस पार्टनरशिप को तोड़ तो नहीं पाए, लेकिन बहुत ही गजब की पारी दोनों भी बल्लेबाजों की रही है। तो 65 रनों का टारगेट है इस मैच को जीतने के लिए जय गणेश वाफाले टीम के सामने। आइए आप चलते हैं अगले मैच के टॉस की तरफ। आज के दिन का पेनल्टी मैच रहेगा, यानी कि सेकंड लास्ट मुकाबला
सरस्वती खालिंग और तलौली स्पोर्ट्स तलौली के बीच में। दोनों टीमों के कप्तान वहां पर मौजूद है टॉस बॉक्स में। उनके साथ मौजूद रहेंगे हमारे साथी कमेंटेटर राहुल भोईर, माननीय श्री भगवान पाटील यांना मी विनंती करतोय आपण देखील जायचं आहे टॉस बॉक्समध्ये। तसेच सन्माननीय विनोदजी शेलार आपल्याला देखील विनंती करतोय आपण देखील टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे। या दोन मान्यवरांच्या उपस्थितीत पुढील सामन्याची नाणेफेक संपन्न केली जाईल स्वर्गीय रघुनाथ वडोलकर टॉस बॉक्समध्ये। इट्स ओव्हर टू यू राहुल। निश्चितपणे अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र राज्य विनोद गणेश शेलार ठाणे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांचे सुद्धा उपस्थिती आपण पाहतोय। तर टॉस आपण करतोय। यस, तर पुन्हा एकदा आपण हा टॉस करूया। इथं आपण थोडीशी नक्कीच आपण जागा करूया टॉससाठी। टॉस करतोय सरपंच आणि दरम्यान अनिल दादा असं आलंय। आपण देऊया नक्कीच कॅप्टनला पुन्हा एकदा तिसरी बॅग असावी, कारण का तिन्ही टॉस आतापर्यंत 2 जिंकले। टॉस माफ करा, आकर्षक अशी बॅग आहे आणि आकर्षक अशा दरम्यान थंडा असते तर नक्कीच शीतपेय देऊन आज कुछ तुफानी गतीसाठी मात्र आपण हा मिरिंडा देतोय। टॉस जिंकलाय आणि मॅच देखील खूप महत्त्वाचे, कारण का तलुली स्पोर्ट तलुली टीमनं देखील चांगला खेळ केला होता पहिल्या मॅचमध्ये। नाणेफेकी जिंकले, डिसिजन काय? क्षेत्ररक्षण करत फिल्डिंग करणारा हात महत्त्वाची मॅच आहे। आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी तुमच्या टीमची झाली आहे आणि ह्या देखील मॅचमध्ये चांगला खेळ होणं गरजेचं आहे। तर आता मात्र क्षेत्ररक्षण करत असताना तुमचा प्रयत्न कुठपर्यंत असेल? पहिल्या 4 षटकामध्ये समोरच्या टीमला मात्र तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? कारण समोरचा संघ बघितला तर खूपच छान खेळतो आणि खूप पॉवरफुल बॅट्समन आहे, त्या हिशोबात तरी पंचायतच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करतो। शुभेच्छा विजयासाठी। टॉस आप जीतते तो क्या करते थे? बैटिंग करता। अभी बैटिंग ही करनी है। कितना रन बनाने का पहले 4 ओवर में आपका प्राइस रहेगा? 60+। तर शुभेच्छा विजयासाठी। एक चांगली मॅच आपल्याला दरम्यान पाहायला मिळेल। खालिंग टीमने प्रथम टॉस जिंकून स्वीकारली आहे फिल्डिंग आणि बॅटिंगसाठी या दरम्यान निमंत्रण दिलं आहे। बॅटिंगसाठी नक्कीच निमंत्रण दिलं आहे दरम्यान पहिल्या इनिंगमध्ये तलुली स्पोर्ट तलुली टीमला। तर शुभेच्छा विजयासाठी। जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक गायकवाड सर सोबत आमचे योगी पाटील। धन्यवाद राहुल भोईर आणि धन्यवाद जय घरात। गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू, शुभ दुपार। आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करतो मी। सरपंच चषक 2021 मध्ये तर खूप छान फलंदाजी इथे मात्र विकीजपूर कुक्षी संघाने सहकार्य केली, कारण बंटी आपण पाहिलं तर पूर्णपणे फ्लॉप ठरला, फक्त 1 धावात योगदान दिलं। परंतु महेशने काय जबरदस्त इथे मात्र फलंदाजी साकडे सिक्सर हॅट्रिक सुद्धा त्याच्या माध्यमातून आपण पाहिली। 34 धावांचं योगदान दिलं। त्यानंतर बबलू पाटीलने 28 धावांची इथे मात्र इनिंग साकारली आणि टार्गेट आहे 65 धावांचं। प्रशांत आणि जयेश विषय असे हे 2 सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतात। पहिला चेंडू इथे मात्र पाहिलं तर खूपच वेगवान चेंडू होता, परंतु डाव्याष्टीच्या बाहेर या चेंडूची लेंथ आपण पाहिली आणि त्याच कारणापासून पंचाने मात्र या ठिकाणी गोलंदाज दंडित केला आणि व्हाईटचा इशारा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला। इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे, ऑन साइडला फेकून दिला आहे मिड विकेटच्या बाहेर। प्रशांत विषयच्या बॅटमधून निघणारा हा पहिला दमदार हिट, षटकार। निश्चितच लॉलीपॉप चेंडू होता आणि त्याचा स्वागत केला। अतिशय दर्शनीय फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये पाहिला। 6 धावा सोडल्या जात आहेत आणि धावफलकाची धावा झळकत आहेत बिनबाद 7। नाही की ते हा चांगला एक बॅटल पाहायला मिळू शकेल। कारण प्रशांत सुद्धा तेवढाच दर्जेदार फलंदाज आहे आणि त्यांच्या समेत आपण जर पाहिलं बबलू पाटील गोलंदाजी साकारतोय, तो मात्र नक्कीच बेस्ट अँड बेस्ट हा बॅटर आपल्याला नक्कीच या मॅचमध्ये पाहायला मिळेल। चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण खूपच दूरवर जाऊन मात्र हा चेंडू पडला। एवढा चांगला फटका आपण पाहिलं, काय जबरदस्त मिडलिंग केली होती फलंदाज प्रशांतने। अतिशय दर्शनीय षटकार जोडला गेला।
चेंडू आपण पाहतोय कुठेतरी सीमारेषेच्या पल्ल्याआड जाऊन दूरवर पडला, चेंडू मिळत नाहीये, त्यामुळे नवीन चेंडूचा या ठिकाणी वापर करावा लागतोय. हो नक्कीच, ज्यावेळी पहिल्या षटकामध्ये चेंडू जर एखाद्या वेळी हरवला किंवा फुटला तर नक्की तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल. तर धावसंख्या आपल्याला 7 या आकड्यावर पाहायला मिळते. या आता मात्र फुल लेन डिलिव्हरी खूपच छान चेंडूची लेंथ आपण पाहतोय. फक्त हलक्या तरी मात्र या ठिकाणी पुश केलं, चेंडू मात्र कार्पेटच्या साडे निघून जातोय मिडविकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली आणि आता मात्र स्ट्राईक असलेल्या जयेश फिशेकडे. दरम्यान या स्पर्धेला आणि विकेसपूर खुक्षे संघाला खुक्षेगावचे शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय दिलीपजी एकनाथ पाटील यांच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे धनेश इलेवन खुक्षे संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू राज पाटील याचकडनं सुद्धा मात्र विकेसपूर खुक्षे संघाला आणि कॉमेंट्री पॅनलसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. तर या दोन्ही मान्यवरांचं मी स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहू शकता बिनबाद 8. बबलू पाटील पुन्हा एकदा वरतं विकेट नाही, इथे मात्र पहा खूपच वेगवान चेंडू इथे मात्र पाहायला मिळतो. या थोडीशी बॅकफुटला गेली होती, जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज जयेशने, परंतु डीप कव्हरला मात्र खूप छान क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. फक्त सिंगल धाव पाहायला मिळते. या लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन आहे असं वाटतं की कधी कधी गोलंदाजावर थोडंसं दडपण येत असते, परंतु हा बबलू पाटील आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मात्र हा खेळाडू आपण सहभाग होताना पाहिलेला आहे आणि प्रेशरमध्ये नक्की त्याला कशाप्रकारे खेळ करायचा हे चांगली माहिती आहे. आणि त्या ठिकाणी पहा काय जबरदस्त चेंडूची लेंथ आहे आणि यष्ट्या मात्र उद्ध्वस्त केल्या प्रशांतच्या आणि खूप मोठी विकेट्स मित्र म्हणेन देवमासा इथे मात्र गलामध्ये अडकला. या विकेट्सवर कुठचे संघाचे कारण प्रशांत इथे मात्र थोडासा शांत होत असताना माघारी परतोय लागणारा बापाली संघाला हा पहिला मोठा झटका फलंदाज बाद. अतिशय सुरेख चेंडूची हाताळणी केली होती. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये 2 सन्मान फार महत्त्वाचे असतात. एक म्हणजेच सचिन तेंडुलकर ज्यांना दैवत क्रिकेटचं म्हटलं जातं, दुसरं म्हणजेच ब्रह्मास्त्र यॉर्कर चेंडू. आणि या ठिकाणी यॉर्कर चेंडूचा वापर केला होता. कुठेतरी हा चेंडू ओळखण्यामध्ये प्रशांत अपयशी ठरला आणि त्रिफळा उद्ध्वस्त झालेला पाहत प्रशांत शांत होत तंबूमध्ये परततोय. नक्कीच ज्यावेळी इष्टा उद्ध्वस्त झाले त्यावेळी नक्कीच थोडंसं निराश सुद्धा आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आणि लगेच त्यांनी मात्र खेळाडू कक्षाकडे मात्र हेरलं की या ठिकाणी काय घडलंय. आणि मात्र त्याच कारणाने पाहतो की 1 डाऊनला आलेला आहे पिच हिटर म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिला जातो या सतीश काटोले. चांगली बॅटिंग ऑर्डर आहे कारण येणाऱ्या फलंदाजामध्ये पाहू शकतो की मागील मॅचचा हिरो रुपेश सांबरे सुद्धा आहे, त्यानंतर सुदर्शन सुद्धा चांगली फलंदाजी करू शकतो. या सारंग सुद्धा मात्र तेवढ्याच दर्जाचा खेळाडू चांगला आहे, परंतु या ठिकाणी सातत्य ठेवणं फार गरजेचं आहे. इथे मात्र पहा आल्याला मात्र मोठा फटका खेळायचा होता, परंतु एलिव्हेशन झालं नाही. डीपमध्ये आकाश आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या संघासाठी. तर शेवटच्या इथे मात्र पाहिले तर या ठिकाणी सिंगल धाव इथे मात्र पाहतोय आपण. अजूनही आपण शेवटचा चेंडू या ठिकाणी पाहणार आहोत. या ओव्हरमधील एकूण धावसंख्या पाहू शकता दुहेरी अंकामध्ये मात्र प्रवेश करत असताना एक गडी बाद 10, कारण पहिला चेंडू स्वेर होता. आणि इथे मात्र लिगल डिलिव्हरी काही जबरदस्त कमबॅक केला आहे बबलू पाटीलने, कारण पहिल्याच चेंडूवरच त्यांनी 7 धावा खर्च केल्या होत्या, परंतु षटकाची समाप्ती पाहिली तर समाप्तीनंतर फक्त धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. एकूण एक गडी बाद केला आणि 10 धावा खर्च केल्या. म्हणून गायकवाड सर आपण पाहतो की या खेळाडूने आतापर्यंत आपल्या जीवन कारकिर्दीमध्ये 66 मॅन ऑफ द सिरीजचे अवॉर्ड्स का पटकावले त्याचं जागता उदाहरण आपल्याला या कमबॅक नंतर पाहायला मिळालं. निश्चित आपण जर पाहिलं तर PTCचा बेताज बादशाह म्हणून त्याची ओळख आहे. आणि संपूर्ण एकंदरीत खेळाचं आपण वैशिष्ट्य पाहिलं तर अनेक स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा हा पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेला आहे. बल्याण येथील स्पर्धेमध्ये त्यांनी जी फलंदाजी केलेली होती यूट्यूबवरती ती इतकी प्रसिद्ध झाली, अनेक चाहते लाभले, अनेक दर्शकांनी हा खेळ पाहिलेला आहे. बबलू पाटील हे सुद्धा टेनिस क्रिकेटचा एखादा विचार केला तर ठाणे जिल्हा महाराष्ट्रभर हे नावसुद्धा गाजतं आहे. निश्चितच त्याची कामगिरी सुद्धा साजेशी. आपण जर पाहिलं तर अष्टपैलू खेळाडू आहे, चांगली फलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी करतोय आणि मुख्य म्हणजे डोक्याचा वापर करत क्षेत्ररक्षणाची रचना किंवा ज्या पद्धतीनं खेळ बदल करायचा असतो तो अतिशय कल्पकता आहे आणि नावच कल्पेश आहे. तर त्या पद्धतीचा कल्पेश पाटील कौतुक करावं तेवढं थोडं. दुसरं षटक घेऊन येतोय हाताळण्यासाठी गोलंदाज मयूर पाटील, एक आघाडीचा गोलंदाज आहे विकी स्पोर्ट कुक्से संघाचा दरम्यान. पहिला चेंडू निश्चितच सुरेख सुंदर चेंडू, मात्र उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर चेंडू पडला होता. चेंडूला उसळी मिळाली नव्हती. कुठेतरी आपण पाहिलं तर रुपेश सतीश आहे जयेश ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. सतीशला हा चेंडू उमगला नव्हता कारण चेंडूला उसळी मिळाली नव्हती, चेंडू बसला होता, मात्र उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर. मयूरचा पुढचा चेंडू
आता मात्र आपण पाहतोय सुरेख चेंडूची पेरणी केली होती, वेगानं चेंडू आला होता, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला, स्लॉटमध्ये खऱ्या अर्थानं सतीशचा हा चेंडू येऊ शकला असता, मात्र बॅट आणि चेंडू यांचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडू, धावफलकावरती धावसंख्या स्थिर, 1 बाद 11 धावा. मयूर पाटील वाशिरायांकडनं गोलंदाजी करतोय, समोर जातोय सतीश, अतिशय दर्शनीय फटका आणि चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्राकडे, सीमा रेषा पार षटकार. डीजे AM ची अनुपस्थिती आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच भावेशची एंट्री लेट आहे परंतु ग्रेट आहे भावेश. लेट आणि थेट आणि ती म्हणते ग्रेट. निश्चितच सुरेख अशा पद्धतीचं संगीताचा साथ देतोय भावेश. तर मयूरचा पुढचा चेंडू समोर जाईल सतीश, आणखी एक दणदणीत प्रहार, निश्चितच फ्लॅट फटका होता, मात्र आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगच्या बॅकवर्ड क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षक होता अचूक झेल टिपतोय आकाश आणि दुसरा झटका फटका बसतोय जय गणेश वापाळे संघाला. निश्चितपणे आई गावदेवीचा आशीर्वाद अनिल पाटलांना, त्याचप्रमाणे आई गावदेवी स्पोर्ट्स सापे संघाला आणि सापे गावाला सुद्धा आहे. आपण पाहतोय सापे गावाचं नाव संपूर्ण ठाण्यामध्ये दुमदुमतोय. अतिशय सुरेख सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. पर्व तिसरं, मात्र आम्हाला निश्चित याचा गर्व अशी ही स्पर्धा. मयूरचा पुढचा चेंडू, सुरेख चेंडू, मात्र उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू. पंच दिनेश नाईक यांचा वाईटचा इशारा, एक अतिरिक्त धाव मिळते आणि 18 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत. कुठेतरी जी लाईन आहे ती दिशाहीन गोलंदाजी होते. चेंडू चांगले आहेत, मात्र आतल्या बाजूला चेंडू येणं गरजेचं होतं. चेंडू बाहेर राहतोय आणि पंच मात्र अचूक आणि अतिशय दक्ष. दरम्यान पुढचा चेंडू आता आपण पाहतोय, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, मात्र कार्पेटच्या साह्यानं लॉंग ऑफच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय. एकेरी धाव मिळेल. 1 धावीच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकल्या गेल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा. वाशेरे एंडकडे सरपंच चषक 2021चा प्रचंड असा मोठा बॅनर आहे आणि त्या एंडकडनं गोलंदाजी केली जाते. मयूरच्या गोलंदाजीला सामोरा जातोय फलंदाज रुपेश सांबरे. 46 धावांची अजूनही गरज आहे. चेंडूच्या वेगात बदल केला होता, चकित झाला रुपेश आणि झेल पकडतोय आकाश. निश्चितच तिसरा झटका फटका. शिवरायांचा मावळा शूरवीर, शिवरायांचा मावळा शूरवीर, शिवरायांचा मावळा शूरवीर. असा समाजसेवक दादा यो आमचा साऱ्यांना आहे ठाव, असा समाजसेवक दादा यो आमचा साऱ्याला आहे ठाव. निश्चितच सुरेख संगीत वाजतंय. अनिल पाटील यांचं कोड कौतुक करणारं हे गीत आहे. आपण जरा पाहिलं तर बुद्धी चातुर्याची ओळख नेहमीच खेळाडू देत असतात. या ठिकाणी मयूर पाटीलने दिलं, कारण रुपेश सांबरे एक विस्फोटक फलंदाज आहे. कुठेतरी त्याच्या रणनीतीमध्ये बदल करायला लावला. चेंडूची वाढ बघितली आणि ज्या पद्धतीनं फटका खेळला होता, पूर्ण बॅट फिरली नव्हती. आता मात्र अचूक चेंडू, एस्ट्यांच्या वरनं येतोय चेंडू आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. रुपेश सांबरे एक मोठा मासा जाळ्यात अडकला गेला, सतीश काटोळे मोठा मासा जाळ्यात अडकला गेला, प्रशांत विषय, असे 3 मोठे देव मासे जणू काही विकीस्पोर्ट कुकसे संघाच्या जाळ्यात अडकले गेलेले आहेत. आणि आता आपण खेळपट्टीवर पाहतोय 2 नवोदित अतिशय हे सुद्धा धुवाधार फलंदाज आहेत. एका बाजूला सुदर्शन, एका बाजूला जयेश आहे. अनुभव सुदर्शनच्या कडे भरपूर आहे, जयेशकडे अनुभव भरपूर आहे आणि या खेळाडूंमध्ये सुद्धा क्षमता आहे. मात्र गोलंदाजी ज्या पद्धतीने झाली, पहिल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ धावा बाद झाल्या 10, दुसऱ्या षटकात धावा बाद झाल्या 9, त्यामुळे धावांचा डोंगर उभारायचा आहे. तिसऱ्या षटकात काय घडतंय ऐकणार आहोत. PTCचा एक बुलंद आवाज योगी पटेल यांच्या आवाजात. धन्यवाद गायकवाड सर. तर मात्र पाहिले तर 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अर्धा टप्पा इथे मात्र पूर्ण करायचा होता, परंतु ते पूर्ण करू शकले नाही. परंतु या 12 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 46 धावा इथून मात्र तुम्हाला जोडायच्या आहेत. प्रति षटकामागे 23ची सरासरी इथून मात्र पूर्ण करायची आहे.
आणि तेच डोळ्यासमोर चित्र ठेवत असताना आता मात्र तिसऱ्या ओव्हरसाठी पाहिलं तर बंटी पाटील इथं मात्र या ठिकाणी सज्ज झालेला आहे. बंटी पाटीलने मात्र पाहिलं तर फलंदाजीमध्ये हवं तसं योगदान दिलं नाही, फक्त एका धावेचं योगदान दिलं आपल्या संघाला. परंतु या ठिकाणी पाहूया गोलंदाजीमध्ये मात्र कशा प्रकारचं कार्य आपल्या संघाने साकारतो. या कॅप्टन सुदर्शन काटवले आहेत ऑन स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आहेत जयेश विशेने मात्र नावारूपाने मात्र फलंदाजी केली नाही, कारण 5 चेंडू सामोरे गेले, फक्त 2 धावा आता पण त्याच्या बॅटमध्ये पाहिलेल्या आहेत. आणि इथे मात्र सुदर्शनने पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, रिव्हर्स अटेम्प्ट केलं, परंतु त्यामध्ये सुद्धा तो असफल ठरतोय. पंचांचा बायचा इशारा. नंतर धावसंख्या भर, धावसंख्या 1ने पुढे जाईल 20 या आकड्यावर. कुठेतरी जी सुरुवात मिळण्यात गरजेची होती वापाली संघाला, ती सुरुवात मात्र मिळाली नाही, कारण प्रशांतने सुरुवात चांगली केली, षटकाराने आपलं खातं उघडलं होतं, परंतु त्यांनी ती मोठे इनिंग्स तो मात्र डेव्हलप करू शकला नाही. इथे मात्र फुलटॉस चेंडूवर सुद्धा मात्र जयेश विशेसारखा फलंदाज मात्र ठिकाणी शॉट पिक करू शकत नाही. म्हणजे पाहू शकतो की आपण गोलंदाजी धारदार इथे मात्र होती विकीस्पूर कुचे संघाची, आणि मात्र जयेश विषय मात्र पूर्णपणे स्ट्रगल करतोय. हाच तो खेळाडू ज्याने कासने इथे ती स्पर्धा मात्र पूर्णपणे लढवली होती, एक हाती मात्र जिंकण्याचा त्याने एक मानस निर्माण केला होता, परंतु तोच खेळाडू मात्र या ठिकाणी पूर्णपणे संघर्ष करतो प्रतिस्पर्धी संघासमोर, स्ट्रगल करतोय विकीस्पूर कुचे संघासमोर. इथे मात्र चेंडूला आपली दिली, पंच करतोय, परंतु डीप कव्हरला मात्र खेळाडू सज्ज आहे करण शेलार. एकच धाव इथे मात्र मिळेल. एकेरी दुहेरी धाव मात्र काही तुमचा प्रवास मात्र एक सुखरूप होणार नाही. तुम्हाला नक्कीच हा प्रवास सुखरूप करायचा असेल तर मात्र कुठेतरी आता मात्र विमानाचा प्रवास तुम्हाला इथे निवडावा लागेल, आणि त्यासाठी तुम्हाला मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी, चांगली फलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये मात्र करणं फार गरजेचं आहे. बंटी पुन्हा एकदा इथे मात्र बॅटच्या स्लॉटमध्ये जो पूर्ण राग या फटक्यामध्ये काढला आहे जयेश विशेने, आणि मात्र चेंडू नक्कीच निघून जाईल वाडिश लॉंग ऑन क्षेत्राच्या पलीकडे. हा येतोय संघर्षमय बिगिट षटकार. तिथं सरपंच अनिल पाटील आमचे दादाच गाजतय नाव. 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 काय जबरदस्त मेडलिंग केलं आहे. अगदी ओरपी चेंडू बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला, मात्र त्या लेंथ मात्र या ठिकाणी जयेशने ओळखली, आणि मात्र परिणाम सुद्धा मात्र चांगला पाहायला मिळतोय वापाले संघासाठी की 6 धावा आपल्या स्कोअर कार्डमध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्या नक्कीच पुढे जाईल. आमचे गुणलेखक संकेत माले आम्हाला सांगतात की धावसंख्या आता मात्र पोहोचते 28 या आकड्यावर. 3 गडी आतापर्यंत वापाले संघाने गमावले. तर मॅच चेंडू आलेला आहे. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे, ती म्हणजे वाफाली संघाला तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर सुरुवात झाली आहे, कारण या फटक्याने नक्कीच जयचं थोडंसं कॉन्फिडन्स मात्र इथे वाढेल. ज्याप्रमाणे आपण फटका पाहिला, परंतु बंटी सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. या षटकारानंतर नक्कीच तो कमबॅक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. पहा कमबॅक केला आहे, चेंडू हवेत, मिस टाइम फटका स्वतः गोलंदाज बंटी पाटील चेंडू खाली जातोय, सॉफ्ट डिसमिसल, सेफ हँड, आणि इथे मात्र जयेशला मात्र नक्कीच माघारी परतावं लागेल. निराश पावलाने लागणारा हा चौथा झटका जय गणेश वाफाली संघाला. तर नक्कीच हे दृश्य आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार होतं, कारण थोडंसं प्रेशरचा फलंदाज जर आपण पाहिले की वाढत असताना आणि मात्र मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती, आणि ते फटके मात्र वारंवार तुम्हाला नक्कीच खेळायचे असतील तर तुमच्याकडनं एखादी चूक नक्कीच घडेल, आणि चूक मात्र या ठिकाणी घडत असताना जयेश विषय मात्र जेलबादच्या स्वरूपात माघारी परतलाय. इथे मात्र खूपच छान फटका आहे, परंतु हवेत पंकज पाटील आहेत कॅप्टन त्या ठिकाणी. बॅक टू बॅक लागणार हा दुसरा झटका वापाली संघाला. अशा रीतीने 3 षटकांचा खेळ समाप्त. पूर्णपणे वर्चस्व आपण पाहतो या सामन्यावर विकी स्पोर्ट कुक्षी संघाचं, कारण धावसंख्या आपण पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद, फक्त आणि फक्त 28 धावा पगावर येणारे 6 चेंडू, आणि विजयासाठी आता मात्र धाबांची गरज आहे. ती आपण पाहिली तर 37. तर नक्कीच प्रत्येक चेंडूवर सुद्धा इथे मात्र फलंदाजाने षटकार प्राप्त केला तरी सुद्धा त्या धावांचा मात्र या ठिकाणी पाठलाग होऊ शकणार नाही. परंतु क्रिकेट आहे, आपण नेहमीच उल्लेख करतो की जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण कोणत्याही संघाला मात्र विजेता घोषित करत नाही. तर पाहूया या 7 चेंडूमध्ये 37 धावा जोडतायत की मात्र गोलंदाज मात्र या 37 धावांचा इथे मात्र सहजपणे संरक्षण करेल. तर ऐकूया आपण या शेवटच्या षटकामध्ये
माझे सहकारी समोरच गायकवाड सर यांच्या मधुर वाणीतून. धन्यवाद योगेश. गुड लक. हॉटेलचे प्रोपायटर मोहम्मद शेख यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची, मंचावरती यायचं आहे. अतिशय सुरेख अशा पद्धतीचं गोलंदाजी प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. 6 चेंडू आणि 37 धावांचं आव्हान येऊन ठेपलेलं आहे. क्षमता आहे मात्र या दोन्ही फलंदाजांमध्ये या धावफलकाला विजयामध्ये रूपांतर करण्याची. पाहूया काय घडतंय. निश्चितच पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू हवेत जातोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक या चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. आता मात्र हे अशक्यप्राय अशा पद्धतीचं आव्हान बनते, कारण 5 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. आणि गोलंदाजी कोणाकडे आहे तर निश्चितपणे आपण जर पाहिलं तर भूषण पाटील गोलंदाजी करतोय. अतिशय सुरेख अशा पद्धतीची गोलंदाजी भूषणकडनं आपल्याला नेहमी पाहायला मिळते. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख सुंदर खोलवर टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. अतिशय सुंदर. ज्यांच्याकडे आउट स्विंग असतो हे गोलंदाज नेहमीच स्पर्धा गाजवताना आपल्याला पाहायला मिळते. वेग नाही आहे मात्र ज्या पद्धतीनं स्विंग आहे अतिशय सुरेख सुंदर. एक निर्धाव चेंडू, 4 चेंडू आणि 36 धावांचं समीकरण येऊन ठेपलेलं आहे. दरम्यान भूषण गोलंदाजी सज्ज सामोरा जातोय. फलंदाज सारंग. आणखी एक दर्जेदार चेंडू. निश्चितच भूषण पाटील जेव्हा लयीत असतात त्या पद्धतीस आपण दाखवतो की कशा पद्धतीची गोलंदाजी असते. इथं बॅटची हलकी कडा घेत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलेला होता आणि स्वतः हा सारंग मात्र तंबूचा रस्ता धरतोय. अतिशय सुरेख अशा पद्धतीचं खिलाडूवृत्तीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. आता दिवस दुसरा आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर लवकर म्हणजे वेळेत सारे सामने पूर्ण होत आहेत. ही अतिशय जमेची बाजू आहे आणि यासाठी जेवढे सहभागी संघ होते त्यांचंही कौतुक करावं लागेल, कारण वेळेवरती उपस्थिती फार महत्त्वाची असते. वेळेत षटकं पूर्ण करणं, वेळेत खेळ पूर्ण करणं हेही गरजेचं आहे आणि त्यामध्ये ही भूमिका संघांनी बजावली, पंचांनी बजावली. दरम्यान भूषणचा पुढचा चेंडू निश्चितच खोलवर टप्प्याचा फुल टॉस चेंडू मिडविकेटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक येतो. चेंडू खाली झेल धरतीला दान होतोय. मात्र इथे कोणतीही अडचण विकीस्फोट कुस्ती संघापुढे असणार नाही. मात्र ज्या पद्धतीने झेल सुटलेला आहे पंकज मला वाटतं त्या ठिकाणी असावा. करण आहे आणि करण शेलारकडनं सुद्धा झेल सुटतोय. निश्चितच आपण पाहिलं तर एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ख्याती आहे. संपूर्ण विकीस्फोट कुस्ती संघाचे 11 खेळाडू हे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत. दरम्यान भूषणचा पुढचा चेंडू. आता मात्र चेंडूच्या वेगात बदल केला होता. लॉंग लेगच्या क्षेत्राकडे हा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि फाईन लेगच्या क्षेत्राकडे चेंडू आला. एकेरी धाव जोडली गेली. धावफलकावरती मापक धावसंख्या 31 धावा. भूषणचे काही चेंडू शेष आहेत. सामना जवळजवळ एकतर्फी झाला. अशा पद्धतीची अपेक्षा नव्हती, मात्र क्रिकेट खेळामध्ये जर त्याला स्थान नाही आहे. आणखी एक सुरेख सुंदर चेंडू. अशा पद्धतीने खेळ संपूर्ण होतोय. निश्चितपणे आपण जर पाहिलं तर या सामन्यामध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी झाली होती बबलू पाटीलकडनं, ज्या पद्धतीची फलंदाजी झाली होती महेशकडनं, 34 धावांची खेळी गोलंदाजीचा आपण एकंदरीत विचार केला तर गोलंदाजीमध्ये